दीपालीच आहे. येस. नाव कडून मिळाली का वाटलं स्वतःवर काम करावं? किती दिवसापासून तुम्ही जॉईन? गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आवाज येतोय माझा? येतोय. थँक्यू 2700 फॅमिली. मी दीपाली अश्विन कुमार चव्हाण हातकणंगलेहून आहे. मला ही लिंक अश्विनी मॅडमांनी दिलेली आहे. माझी मुलगी अश्विनी मॅडमांच्याकडे क्लासला जात होती. मग मुलगी रोज सांगत होती मॅडम काहीतरी घेतात, म्हणजे क्लास मधून काहीतरी घेतात, काहीतरी पितात. मग मी अश्विनी मॅमकडे गेले आणि त्यांना विचारले तुम्ही नेमकं काय घेतात, मला पण हे घ्यायचंय, सुरू करायचंय असं म्हणून मी 5 तारखेला 5 जानेवारीला अश्विनी मॅडमांच्याकडे गेले. मग त्यांचं सगळं ऐकलं. मला मायग्रेनचा खूप त्रास होता. मग मायग्रेनचं मॅडमांना सांगितल्यानंतर मॅडमांनी मला त्यावर सांगितलं तुम्ही यातून बाहेर पडताय म्हणून. मग त्यांच्या 6 तारखेपासून मी ही लिंक जॉईन केली आणि 6 तारखेपासूनच मी सकस संतुलित आहार घ्यायला सुरू केले. तेव्हापासून पहिल्या दिवसापासूनच मला म्हणजे फरक जाणवत आहे माझ्यात. ओके. वय किती आहे? 32. ओके. आणि वेट लॉस करायचा काय फक्त मायग्रेनचा प्रॉब्लेम? मायग्रेनचा पण प्रॉब्लेम होता, वेट लॉस पण करायचा आहे. भरपूर प्रॉब्लेम होते. ते आता आहार सुरू केल्यापासून कमी झालेले आहेत. ओके. किती केजी वेट लॉस करायचा आहे? 10. बर. आणि या एवढ्या दिवसांमध्ये काय झालंय? वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतलाय ना? होय घेतलाय. बर. ओके. आता एवढ्या दिवसांमध्ये किती केजी झाला? 3-4 केजी झालंय. भारीच की मग. 3 केजी वेट लॉस. ओके. एकदम भारी. तुमचं कॉन्फिडन्स आहे 6 किलो होणार? हा. येस. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण दीपाली ताईंसाठी. आणि हो मंदा शिंदे ताई जरा बसा तुम्ही छानपैकी. तोपर्यंत मी पहिला अरुण कुरकुटे सरांच्याकडे जाणार आहे, कारण त्यांनी वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतात. आणि सर अनम्यूट करता येते का? अरुण सर अनम्यूट करता येते का तुम्हाला? कारण का की मला खूप भारी काय वाटते माहितीये काय, काल बघा त्यांचं वय बघा, त्यांनी लीडर ऑफ द डे होतात सारखं आणि वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतात. म्हणजे असं प्राऊड फिलिंग आहे की ते स्वतःवर काम करायला लागले. त्याच्यावर रिझल्ट वय आहे, रिझल्ट कमी जादा असू शकतो, पण याच्यामध्ये पार्टिसिपंट करणं, स्वतःवर काम करणं खरंच कौतुकास्पद आहे. कारण कालच माझ्या मनात येऊन गेलो होतं, आज लई छान बसल्यात पण त्यांनी, कालच माझ्या मनामध्ये येऊन गेलो होतं. कारण का तर ते काल लीडर ऑफ द डे होते आणि मग मला स्वतःला वाटायला लागलं अरे कुठलं भारी काम करायला लागले ते. त्यामुळे जाऊ आपण आज अरुण सरांच्याकडे. जोरदार क्लॅप करू आपण अरुण सरांसाठी. अरुण सर, नाव कुठून आहे, लिंक कुणापासून मिळाली, किती दिवस झालं काम करायला लागलाय, कशासाठी करायला लागलाय आणि आतापर्यंतचा रिझल्ट? येते आवाज तुम्हाला अरुण सर? यायला लागली तुम्ही बोला, फक्त चालू सगळं, तुम्ही दिसायला लागलाय छान. हॅलो. हा बोला बोला. घाला टोपी, थंडी वाजायला लागल्या, बाहेर बसलाय तुम्ही? नाही, घरातच आहे. घरातच आहे. बर मग काय नाही, बोला. काही नाही, मी जून मध्ये जॉईन झालो. माझं नाव आहे अरुण कुरकुटे. मी इचलकरंजीचा आहे. 2700ला माझा नमस्कार. आणि मला मिलिंद, सविता मॅडम, दुसरी गोष्ट तुम्ही सर्वांनी मला खूप सहकार्य केलं, गाईड केलं. त्याच्यामुळं तुम्ही सांगितलेलं जे काय आहे ते तंतोतंत पाळतो. मी जे खाण्यासाठी आहे, जे पिण्यासाठी आहे आणि जे ज्यूस वगैरे आहेत ते नियमानं व्यवस्थित टाइम टू टाइम घेतो. त्याच्यामुळं आणि खाण्यामध्ये पाणी पिण्यामध्ये सुद्धा मी कंट्रोल केलेलं आहे. त्याच्यामुळं माझं वजन जे 71 किलो होतं ते आता माझं 59 किलो वरती जवळजवळ आलेलं आहे. आणि मला खूप बरं वाटतंय. माझा बीपी वगैरे सगळा पूर्ण गेलेला आहे. मला पूर्वी बीपीचा विकार खूप होता, म्हणजे जवळजवळ 190-220 पर्यंत माझा बीपी जात होता.
तो आता माझा नॉर्मल आलाय. आता मी परवा चेक करून आलो डॉक्टरांच्याकडं, तर 120 पर्यंत आहे. ओके. तुम्ही चालू कशासाठी केलं होतं? फक्त बीपी फ्लक्च्युएट होतोय म्हणून? मी चालू केलं, मला बीपी जास्त होता, माझे गुडघे दुखी होते आणि मला सर्दी होती. हं. हे 2-3 प्रॉब्लेम, आणि थायरॉइड आहे माझं. त्याच्यानंतर माझं गुडघे दुखी जास्त होते. दुसरं मला बीपीचा मेजर विकार होता. त्याच्यामुळं मी हे सगळं जॉईन करायला कारणीभूत पडलं. मला लंगडताना मिलिंदनं बघितलं एका कार्यक्रमात आणि माझ्या जवळ येऊन बसला. म्हणला, सर म्हणला, तुम्ही माझ्या बरोबर चला घरी, मी येतो तुमच्या घरी आणि तुम्हाला सगळं समजावून देतो. मग त्यानं घरी आला माझ्या. मग माझ्या घरी येऊन त्यानं सगळं समजावून दिलं. समजावून दिल्यानंतर मला ते पटलं सगळं. मग मी लगेच जॉईन केलं. कारण मला फायदा होणार असेल तर मी का सोडायचा, असा प्रश्न मला मनात आला होता. त्याच्यामुळं मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सविताचं माझ्यावर खूप लक्ष आहे. अगदी आमच्या मुलीसारखं सगळं लक्ष देते ते. दुसरी गोष्ट म्हणजे हे खाल्लं का, ते खाल्लं का, हे कमी खाल्लंय, ते कमी खाल्लंय, जरा सॅलड वाढवा, सॅलड कमी करा, हे सगळे सूचना तंतोतंत देत असतात बघून माझं. येस. ओ. आणि अरुण सर, वय किती आहे जरा सांगा सगळ्यांना. हा, वय किती आहे? माझं वय 77 आहे. 71? 77. 77? हो हो. ओके. बारी. अरुण सर बघा 77. पण ते गुडघे दुखी ते लंगडणं कमी झालंय का जरा? जरा थोडस कमी झालंय. हा, थोडसच होणार की अजून आता लोड काढला त्या गुडघ्यावरचा आणि मग आता 77 मध्ये तुम्ही करायला लागलाय. भारी भारी एकदम. येस. आणि हे बघा 77 मध्ये ब्लड प्रेशरवर कंट्रोल आणणं हे पण खूप महत्वाचं आहे. त्यावेळेला गोळ्या होत्याच ना तुमच्या, तरी पण एवढं राहायचा बीपी? हो, गोळ्या होता, बीपी व्हायचा. आता हा, तरी तो 100-190 पर्यंत जायचा. त्याला मी वजन कमी केलं, हे पहिलं किलो, त्याला एका झटक्यात कमी झाला कम्प्लीट. बर, मग डॉक्टरांनी गोळ्या कमी केल्यात काय जरा? त्यांनी म्हणले 3 महिने म्यूट झाला परत. नंतर बघू म्हणले आपण. हा, 3 महिने होऊ देत. बरोबर आहे, कारण वय ज्यादा आहे हा, आणि या ज्यादा वयामध्ये थोडस डॉक्टर काळजी घेणार. म्हणजे ते तुम्ही जर यंग असता तर लगेच त्यांनी सांगितलं असतं आता बंद करा म्हणून. पण आता वय आहे त्यामुळे ते डॉक्टर प्रिकॉशन घ्यायला लागलेत, अगदी राईट करायला लागलेत. म्हणजे गडबड नाहीये, तुम्ही पण गडबड करायचं काही काम नाहीये. चेक करत कन्सिस्टन्सी माझ्यामध्ये किती येत्या हे ते चेक करायला लागलेत. हा, बरोबर. फ्लक्च्युएट होते का, वर खाली होते का, राहते का व्यवस्थित, या गोष्टी. येस. भारी वाटलं की नाही? हो, चांगलं वाटलं, चांगलं वाटलं. आणि हे बघा तुमचं ऐकून या सगळ्यांना पण लय भारी वाटायला लागलंय. कारण जर वय वर्ष 77 मध्ये काम करायला लागतंय, मग आता आमचं बघा, माझं 57 आहे. आता माझं 57 मध्ये 20 वर्षांनी मी लहान आहे. मला 20 वर्ष माझ्यावर काम करायला मिळाले. म्हणजे मी जर आता निर्णय घेतला, मी 20 वर्ष माझ्यावर काम केलं तर कसलं भारी हेल्थ राहू शकते. म्हणजे जे आता अश्विनी अडसो तर माझ्यापेक्षा पण बारके, त्यांना तर सगळ्यांना केवढं भारी आहे माहितीये का. सुमेध सर, अर्चिता, हे सगळे यंग आहेत बघा, यांचं तर किती कमी आहे वय. त्यामुळं खूप म्हणजे बघा, या काम हे करावंच लागणार आहे हेल्थ चांगली ठेवण्यासाठी. स्टार्ट कधी करायचं? आता का अरुण सरांसारखं 76ला नाही, त्यावेळेला आपण लवकर करू शकतो. हा, डॉक्टर प्रसाद सर म्हणतायत, अरुण सर आठवड्यातनं 2 वेळा बीपी चेक करा आणि मॉनिटर करा, लिहून ठेवा किती होतं हे. दर आठवड्यातनं 2 वेळा दवाखान्यात जाऊनच चेक करून या. बाजूला दवाखाने असतात ना छोटे, तिथे जाऊन या. हो हो, चालेल. ओके, चलो. अरुण सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. आणि आता प्रतीक्षाताई थांबा जरा, ते मंदा शिंदेच्याकडे का जाणार आहे माहितीये काय? काम काय करतात, किती लोकांना मदत केल्या, स्वतःचा रिझल्ट काय काढलाय, बसलेत का खरं पहिल्यांदा बघा जरा त्यांना. बसल्यात. आणि मला ह्यांचा रिझल्ट जरा सगळ्यांना का सांगायचा आहे, कारण स्वतः का स्टार्ट केलं. आणि मंदाताई तुम्ही स्वतः स्टार्ट का केलं आणि तुम्हाला काय रिझल्ट आहे आतापर्यंतचा?
केलं का? यस. हा म्हणता ते म्यूट करा पहिल्यांदा. नाव कुठून लिंक कुणाकडनं मिळाली, काय 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 प्रॉब्लेम होते, कशावर तुम्ही काम केलं आणि आतापर्यंतचा रिझल्ट. माझं नाव मंदा शिंदे, मी राहणार मिरज. मला यात यायचं माझे कारण म्हणजे मला ही लिंक पूजा मॅडमने लक्ष्मण सरांनी दिलेली. कारण मला यात यायचं कारण म्हणजे मला वाढलेले वेट आणि बीपी, शुगर, थायरॉइड हे मला भरपूर होते. जवळजवळ 9 वर्ष झाले मला थायरॉइड होतं आणि परत शुगर पण 4 वर्ष झाली शुगर होती. आता हे मला करून 6-7वा महिना चालाय. 7 महिन्यात मी बीपी पण माझा बंद झाला, शुगर पण बंद झाली. डॉक्टरने माझ्या गोळ्या सगळ्या बंद केल्या जातात. मी एकदम हेल्दी ऍक्टिव्ह आहे आणि मी दुधाचा ते आमचा व्यवसाय आहे. म्हणतात हेल्दी आणि हॅपी लई बारीकी. कितवी शिकलाय? 7वी. 7वी शिकलाय. बर, हे बघा. हा ते आता व्यवसाय काय आहे म्हटलं सांगा सगळ्यांना. आमच्या म्हशी 16 म्हशी आहेत. आता म्हशी माझ्या 8 म्हशी दुधाच्या आहेत या. मग आम्ही फिरून दूध घालतो या आणि दूध घालत घालत मी असं बायका हे करतोय. मला विचारत्यात तुमची तब्येत एवढी कशी काय खराब झाली, काय झाली, काय केला तुम्ही? तर मी म्हटलं असं असं न्यूट्रिशन मी चालू केले. मला बीपी, शुगर, थायरॉइड होतं. माझं आता सगळं बंद केलं. डॉक्टरने माझ्या गोळ्या बंद केल्यात आणि मग आम्हाला पण प्रॉब्लेम आहे. मी असं करत करत मी आता 12 बायकांनी म्हणजे जॉईन केलंय आता मी. आणि म्हणतात काय चालू केलंय म्हटलं तुम्ही? काय चालू केलंय? न्यूट्रिशन चालू केलं. हा, न्यूट्रिशन. हा बरोबर. म्हणतात ते भारी झाल्यात. न्यूट्रिशन चालू केलं हा. आणि मग त्यांना असं म्हटलं मग आम्हाला पण तुम्ही द्या. मग असं कर मी सगळ्यांना मी लिंक पाठवल्यात. मग त्यांनी बघून बघून 4-8 दिवस बघत्यात, परत फोन करतात मला पण आम्हाला हे घ्यायचं आहे. मग मी तुझ्या मॅडमने मी लगेच फोन करून त्यांना जॉईन आम्ही लगेच करून घेतले. ओके. किती लिटर मला दूध घालताय? रोज 25-30 लिटर जाते की. बर, म्हणजे 20 भर घरात फिरताय? हा 20 नाही 25 भर घरी फिरतोय आम्ही. 25 घर आहेत. 25 घरात जाऊन दूध देऊन यायचं. होय, आणि बाकीचं राहिल्याला मग डेअरीला घालतो या. हा, भारी आहेत की नाही? पुण्यावाले म्हणणार घालतोया बिलतोया हे सगळे हे आहेत बर का. इकडं खेड्यातले शब्द आहेत. आणि मला ह्या थंडीच्या दिवसात टाचा एवढ्या फुटत होत्या की असं रक्त गळत होतं. पण या पावती मला अजिबात मला टाचाचा त्रास नाही. धार काढायला स्टूल बसायला घ्यायला लागत होतं. आता स्टूल सुद्धा मी घ्यायला लागत नाही मला. एवढं म्हणजे मी ह्यात एवढं भारी झालंय. मला तुम्ही सगळेजण मला देव म्हणून मला भेटलाय तुम्ही. मी इतकं त्यात मला हे वाटायला लागले आता. नाही तर अक्षरशः मला वर्षाला एवढा त्रास व्हायचा की असं एकीकडे वाटत होतं मला जीव नको असं वाटत होता. पण या 6-7 महिन्यात मला कुठलीही त्रास कुठलाही हे नाहीये. आणि धुळीची पण मला अलर्जी होती. आता धुळी सुद्धा मला अलर्जी नाही. माझे मी सगळं झाडू बिडून माझे मी एकटी काढते आता. नाहीतर आमचा मुलगा काढत होता. आता मुलगा पण माझा हे चालू केला घेतो या त्याला न्यूट्रिशन. म्हणजे एवढं म्हणजे आता मी पुरुष आहे. म्हणतात ते वजन किती कमी केलंय? वजन आता माझं आता 26 आहे की 57 आहे. वय नव तुमचं वजन किती कमी केलं? वजन आता 1-2 किलो केलं की. टोटल 2च किलो वजन कमी झालंय? नाही एवढ्याला 5 किलो केलंय. 5 किलो. हा बर. आणि मग थायरॉइडची गोळी बंद झाली, बीपीची गोळी बंद झाली? थायरॉइडची गोळी बंद झाली, बीपीची गोळी झाली, शुगरची बंद केली. डॉक्टरनेच बंद केल्या. हा ओके. किती महिन्यात शुगरची बंद झाली? किती महिन्यात थायरॉइडची बंद झाली? 4 महिन्यात. 4 महिन्यात डॉक्टरनी बंद केली. होय. ओके. मंदाताईंचं स्पेशल काय माहितीये का? हे आता पावटी म्हणजे काय माहितीये तुम्हाला सगळ्यांना? यावेळी ह्या पावटी म्हणजे यावेळी असं आहे. हे भारी. तुम्हाला हे सगळं लुप्त व्हायला लागले हे शब्द सगळे. हे असं कॉलवर घ्यायला पाहिजे म्हणतात ते लय भारी. अरे का माहितीये काय? हे कळायला पाहिजे आपल्याला.
ते कमी झालं. कोण बोलायला लागले? त्यामुळं हे सगळं आहे ना, हे सगळं कळायला पाहिजे. काही शब्द असे आहेत की हे शब्द आपल्याला आताच्या पिढीला काहीच माहिती नाही. आताच्या पिढीचा सगळा गोंधळच आहे हे शब्द ऐकले तर. त्यामुळं मला यांचा एक्सपिरियन्स ऐकायला का भारी वाटतं माहितीये काय? ऍक्च्युली खरं ह्यांच्याकडे गेलेच नव्हते. पूजा पाटील आणि हे यांच्या भावाकडं त्यांनी सांगितलं होतं, यांच्या भावाला. आणि यांच्या भावाने सांगितलं माझ्या बहिणीला लई प्रॉब्लेम्स आहेत, तिला पहिल्यांदा स्टार्ट करूया म्हणत. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी मंदाताईंपर्यंत पोहोचले होते. आणि कष्ट ज्यादा असतं, जनावरांची सेवा करणं, जनावरांचं सगळं बघणं, वेळच्या वेळी त्यांना बोलता येत नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी करणं हे खूप कष्टाचं काम आहे माहितीये. आणि हे करता करता एवढे प्रॉब्लेम्स घेऊन एवढं सगळं करायचं, धार काढायला 2 पायावर बसायला लागतं. इंडियन सिटिंग असेल तर आता जात नाहीये, तिथं कमोड लागतंय. आणि 2 पायावर प्रत्येक म्हैशीची धार काढायला बसायचं आहे. आणि ह्याचं काम लई असतंय माहितीये का, या बोटांचं लई काम असतंय. शोल्डर, हात सगळं काम आहे. त्यामुळे भारीपैकी काम केलंय त्याने. आणि एवढं करता करता परिस्थिती बेताची असताना हे न्यूट्रिशन परवडत नाही म्हणणाऱ्यांनी यांना आताच फ्री पाडायला लागले त्या. त्यामुळे लोकांना मदत केल्यानंतर काय होतं याचं उदाहरण मंदा शिंदे आहे. त्यामुळे खूप लोकांना मदत करतात. 7वी शिकलेली व्यक्ती हायली क्वालिफाईड लोकांना मदत करायला लागलेत. म्हणजे हायली क्वालिफाईड आहेत सगळे, जॉब वाले असले सगळे एकदम. या लोकांना दूध देता देता एवढा बदल दिसायला लागलाय ना यांच्यातला, किती बोललं जात असेल, किती वर्णन होत असेल. त्यामुळं खूप भारी रिझल्ट आहे मंदाताईंचा. जोरदार क्लॅपिंग करू आपण. आणि बोलायचं मॅडम. बोला की हो. हा बघा, आमच्यात एक माणूस दूध न्यायला येतो या. मग त्यांना असं दूध येत त्याला अटॅक आला. त्यांना आधी मी म्हटलं तुम्ही ह्यात घ्या, लिंक तुम्हाला पाठवतो. आणि तो माणूस एमआर काय त्याने ऐकून घेतलं नाही, काय नाही. कुठलं काय असतंय काय असं म्हणते. मग मी म्हटलं आवाज करू नका, चांगलं आहे आपल्या शरीराला, तुम्ही कधी आजार पडू शकणार नाही, तुम्हाला कधी अटॅक येणार नाही असं म्हणलं या. आणि परत तिने काय ऐकलंच नाही. मग 8 दिवस गेल्यावर त्यांना अटॅक आला. घेऊन ऍडमिट केलं, आयसीयू मध्ये केलं. मग त्यांच्या मुलग्याला ते मी म्हटलं त्यांनी सांगितलेलं ऐकत नाही, काय नाही. म्हटलं मी सांगितलं तो लिंक पाठवतो, तुम्ही बघा, ते न्यूट्रिशन चालू करूया. तर त्यांची मिसेस ते म्हणाल्या आणि मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला चालू केला असतो. तर आता काय केलं त्याने माहितीये का, त्याला आयसीयू मध्ये नेऊन आता बाहेर काढून आता डिस्चार्ज दिलाय. आणि आता तिने लिंक माझी रोज बघतात. लिंक रोज सकाळी पाठवतोय, संध्याकाळी पाठवतोय. आता त्यांना इथं नळी घातल्या त्यांना, म्हणजे झालेलं ते बाहेर काढायला तिथं नळी घातल्या. आता एक 8 दिवसांनी ती नळी काढली की आपलं हे न्यूट्रिशन त्यांनी चालू करणार. ती बी तुम्हाला सांगून तुम्हाला सगळं रिपोर्ट पाठवणार. त्यांनी तुम्ही बघितल्यानंतर मग त्यांना चालू करायचं आपण. ओके, बघा मंदाताई डॉक्टर झाल्या की नाही. भारीच की. मग काय, खरंच आहे, वेळ असताना करायला पाहिजे. ही धडपड आहे, ही त्या अनपड जीवाची, ही स्वतःला मिळालेल्या रिझल्टची ती धडपड आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला वाटत असतं की अरे बरं व्हावं, चांगलं व्हावं प्रत्येकाला. पण ह्या गोंधळ होतो. ओके, विजय शेट्टी सर बोला. मंदाताई उद्या मी येणार आहे, घेऊन या त्यांना. उद्या अंजलीकडे घेऊन या उद्या. सर त्यांना येता येत नाहीये, आपण घरी जायला पाहिजे. होय, घरी जायला पाहिजे. लवकर आलो तर जाऊया. हा, जाऊया चालेल, त्यांना चांगलं रिपेअर करूया आपण. रिपेअरी करायला लागले आता माणसं. मंदाताईंचा आज तुम्हाला एक्सपिरियन्स लई भारी वाटला की नाही सगळ्यांना? हा, मग उद्याला एक व्यक्तीला लिंक द्यायची आपण सगळ्यांनी. नुसता मस्त म्हणायचं नाही, कारण उद्याला एक व्यक्तीला ही ताकद तुमच्यात पण आहे. मंदाताईंचं शिक्षण 7वी आहे. 7वी पण पास आहेत नाही माहिती नाहीये. आता 7वी शिक्षण पास आहे. 7वी शिक्षण घेतलेली व्यक्ती जर लोकांना मदत करू शकते तर आपल्या डिग्र्या काय करायच्या. त्यामुळे आपण प्रत्येकाने एक तरी व्यक्तीला मदत करायला पाहिजे. कधी? उद्याचा टॉपिक आणि सोमवारच्या वर्गासाठी. ओके, चलो जाणार आहोत आता आपण आजची बोधकथा. आजच्या बोधकथेसाठी वैद्यताईंच्याकडे जाणार आहे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आजचे झालेले. मंदाताईंसाठी एकदा स्पेशल जबरदस्त क्लॅपिंग.
आणि आता जाऊ आपण वैद्यताईंच्याकडे. वैद्यताई योग पंडित आहेत, प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, योगरत्न